लाखो विद्यार्थ्यांसाठी बापाच्या भूमिकेत IAS तुकाराम मुंडे. मुलांच्या आरोग्यासाठी सर्वात मोठा निर्णय. नेमकं बातमी काय आहे चला जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे मराठी लाईव्ह झटक्यामध्ये. नवीन नियमावलीनुसार शाळेच्या 50 मीटरच्या परिसरात असणारी दुकाने, स्टॉल्स आणि खाद्यपदार्थ पुरवठादारांना भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाचे सर्व नियम पाळावे लागणार आहेत. विद्यार्थ्याच्या लठ्ठपणा आणि आजारापासून दूर ठेवण्यासाठी जंक फूड आणि उच्च चरबीयुक्त पदार्थाच्या विक्रीवर रोक लावली जाणार आहे. राज्यात जवळपास 2 कोटी विद्यार्थी शासकीय व इतर शाळांमध्ये शिक्षण घेतात. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, अनुदानित आणि विना अनुदानित शाळा, वासगृहे आणि अंगणवाड्यांना हे नियम लागू असतात. 22 महिन्याच्या बालकांपासून ते 12वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांच्या आहार सुरक्षेचा यामध्ये विचार करण्यात आला आहे. शाळेमधील कॅन्टीन, वासगृह आणि अंगणवाड्यांमध्ये अन्न पुरवठ्यासाठी अन्न परवाना घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. विना परवाना अन्न पुरवठ्यास पूर्णपणे मनाई असेल. विद्यार्थ्याच्या रोजच्या आहारात ताज्या भाज्या, कडधान्य आणि पोषणाचे समावेश असावे यावर भर देण्यात आली असून शाळेना आहाराची आदर्श केंद्र बनवण्यासाठी ई-राईट स्कूल संकल्पना बंधनकारक करण्यात आली आहे. शालेय आहाराच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या संस्थेवर आणि पुरवठादारांवर कडक कारवाई करून दंड ठोठावला जाईल. या मोहिमेत शिक्षण विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिकांची मदत घेतली जाणार आहे. विद्यार्थ्याच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही असा स्पष्ट इशारा तुकाराम मुंडे यांनी दिला आहे. तुम्हाला काय वाटते निर्णयाविषयी कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनल आताच सबस्क्राईब करा.